नमस्कार, आपलं स्वागत आहे सुधांशू हॉस्पिटलच्या अजून एका प्रोमोशनल व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत इथे आहेत ऑर्थोपेडिक सर्जन. मी त्यांनाच सांगतो त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला. सर, आपल्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव डॉक्टर तुषार चंद्रकांत पाटील. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि माझी स्पेशालिटी हिप अँड नी रिप्लेसमेंट आहे विथ ट्रॉमा सर्जरीज. सर, आज आपल्या इथे सुधांशू मध्ये एक वेगळ्या प्रकारची सर्जरी आपण केली गेली, गुडघ्याचं प्रत्यारोपण ज्याला आपण म्हणतो. काय विशेषता होती आजच्या या सर्जरीमध्ये? हे आज जी आपण सर्जरी केली याचं नाव रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट असतं. त्यांचं पेशंटचं ऑलरेडी 10 वर्षाआधी नी रिप्लेसमेंट झालेलं प्रायमरी. आता हळूहळू त्याची एक आर्टिफिशियल जॉईंटची लाईफ स्पॅन असते. तर जे 10 वर्ष 15 वर्ष सांगता नाही, ऍक्टिव्हिटीजवर डिपेंड करते. तर यांच्या 11 वर्षानंतर ते हळूहळू लूज व्हायला लागले. तर ते इम्प्लांट लुजनिंगसाठी पेशंटला चालताना जमतच नव्हतं. विदाऊट सपोर्ट चालताना एवढा त्रास होत होता की आपल्याला ते सिटी स्कॅन करून त्याला कळालं की ऑलरेडी लुजनिंग खूप वाढली आहे, म्हणून आपण रिव्हिजन करणं भाग घेतो. नॉर्मल नी रिप्लेसमेंट पेक्षा हे डबल कॉम्प्लिकेटेड असतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला आधीचा घातलेला जो सांधा आहे त्याला सिमेंट पासून काढावा लागतो. त्यामध्ये आपल्याला थोडा जो बोन लॉस होतो ते भरून काढावं लागतं. तर नॉर्मल सर्जरीपेक्षा 2 ते 3 पट जास्त टाइम यात जातो. ऑल्सो नॉर्मल इम्प्लांट कॉस्ट नी रिप्लेसमेंटची 75,000 to 80,000 पर्यंत जाते. रिव्हिजन नी रिप्लेसमेंटची कॉस्ट 2 ते 2.5 लाख पर्यंत जाते. म्हणजे नॉर्मल बाहेरच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये याची कॉस्ट साधारण काय असते आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेली कॉस्ट काय आहे? फरक काय आहे या दोन्हीमधला? कॉर्पोरेट हॉस्पिटल्स युजली 8 लाख पर्यंत चार्ज करतात आणि आपण सुधांशू हॉस्पिटलमध्ये याला 50% पेक्षा पण कमी प्राइसमध्ये पेशंटला अवेलेबल केलं. सर, कॉस्ट बद्दल झालं, पण तुमचा अनुभव या सर्जरीचा आपल्या सुधांशू हॉस्पिटल बद्दलचा काय आहे? सुधांशू हॉस्पिटलची टीम खूप चांगली आहे. प्री ऑपरेटिव्ह वर्कअप होतं, प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन असतात. तर इकडच्या सिस्टर्स, RMOs, डॉक्टर जितेंद्र पवार सर आहेत सुपरवाइज करायला. तर त्यामुळे ते स्मूथली गेलं. इव्हन ड्युरिंग ऑपरेशन जे पण सॉफ्ट मटेरियल्स असतात, इम्प्लांट अवेलेबिलिटी असते, पेशंट पोझिशनिंग असते, तर सगळं स्मूथली गेलं. आपली ऑर्थोपेडिक्सची जी टीम आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, वेल एक्सपिरियन्स्ड आहे. आम्ही पण ड्युरिंग सर्जरी 2 सर्जन्स होतो, 2 असिस्टंट होतो, इम्प्लांटचे वेगळे पर्सनल होते. तर हे सगळ्यांनी मिळून टीमने चांगलं काम केलं. बरं, 3 ते 4 तासात आपली सर्जरी झाली आणि सक्सेसफुली खूप चांगली झाली. सर, अशा सर्जरी बद्दलचा तुमचे किती अनुभव आहे? एक्सपिरियन्स तुमचा किती आहे? असे 300 ते 400 सर्जरीज मी ऑलरेडी असिस्ट केलेले आहेत आणि मी स्वतः त्यातले खूप सर्जरीज केले. तर आमच्या टीमला चांगलाच अनुभव आहे आणि ही टीम आम्ही जिथे पण जातो तर ही टीम घेऊन जातो. तर युजली जे पण सर्जरीज आहेत ते प्लॅन केल्यावर चांगलेच होते. तर आपण पाहिलं की बऱ्याच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये अशी सर्जरी आणि अशा प्रकारच्या वेगळ्या सर्जरीज जिथे होतात, कॉर्पोरेट हॉस्पिटल, मोठमोठ्या हॉस्पिटल्स आपण होतो, असेच ऑपरेशन्स आपल्या सुधांशू हॉस्पिटलमध्ये सामान्य माणसासाठी आपण इथे एक संधी अशी उपलब्ध करून दिली, एक जागा अशी उपलब्ध करून दिली. तर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि आपल्यापैकी कोणाला किंवा आपल्या मित्रपरिवारांमध्ये आजूबाजूला कोणाला अशा काही गोष्टींची गरज असेल, ज्यावेळी अशा काही सर्जरीजची किंवा ट्रीटमेंटची गरज असेल, तेव्हा आपण नक्कीच प्रथमतः सुधांशू हॉस्पिटलचा विचार करावा भांडूप येथे. आणि अशाच नवनवीन ज्या सर्जरीज आणि ट्रीटमेंट्स आपल्या इथे सुधांशू हॉस्पिटलमध्ये होत असतात, कालांतराने प्रत्येक वेळी आम्ही नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.